नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस रे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदेस सर सर्वांसाठी मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. लक्षात ठेवा, पोलीस भरती 2024 नवीन अपडेट, पोलीस भरतीचं नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे. नक्की जी आर कशा संदर्भात प्रसिद्ध झालेला आहे, काय आहे, कशा संदर्भात काय, हे आपण या व्हिडिओची संपूर्ण माहिती याच्यामधून पाहणार आहे. मात्र लक्षात ठेवा, काल ऍक्च्युअली 4 तारखेचं परिपत्रक आहे राजपत्रित. त्याच्यानंतर काल ते प्रसिद्ध झालं सगळीकडे. त्याच्यानंतर मेसेज आले मुलांचे बरेच का सर मग एसआरपीएफ ला किती वय असणार, उंची असणार चालकला. आता प्रश्न असा आहे का एसआरपीएफच्या उंचीत सुद्धा आहे का, कारण एसआरपीएफ ला उंची जास्त लागते आपल्याला माहिती पोलीस पेक्षा. त्याच्यामुळे त्याच्यात पण आहे का, काय आहे काय नाही, सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि तत्पूर्वी जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या, कारण का समोरची सगळी माहिती मोफत तुम्हाला मिळण्यासाठी चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचे, ते पण मोफत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे की आता नवीन पोलीस भरतीची जाहिरात असेल किंवा वयवाढी संदर्भातला जी आर किंवा वयवाढी संदर्भातलं पत्रक असेल, कारण की आता जर या ठिकाणी तुम्ही जर हे पत्रक जर काढू शकता एवढ्या काय धावपळीच्या जीवनामध्ये, म्हणजे धावपळीच्या गडबडीत असताना सुद्धा एवढे परिपत्रक येऊ शकतात का ज्याची काही कल्पनाही नसताना, तर मग वयवाढीसाठी एवढी कल्पना आहे सर्वांना की मुलं किती संघर्ष करतात, मुलं किती आंदोलन करतात, किती राडा करू राहिले, किती वेदना, काय वेदना कशा आहेत त्या विद्यार्थ्यांच्या, ठिकठिकाणी आंदोलन निवेदन देऊ राहिले मंत्री संत्री सगळ्यांना. मग ह्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही एक परिपत्र काढू शकत नाही का वयवाढी संदर्भातलं? तर ह्यो एक प्रश्न उद्भवतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो असं की हा जो प्रश्न आहे, जर काल जे एसटी प्रवर्गासाठी जे परिपत्रक आलं, याचा अर्थ गृह विभाग ऍक्टिव्ह आहे भरती संदर्भात आणि पुढील कार्यवाही सुद्धा होणार आहे. लवकरच आपल्याला आगामी येणारी नवीन जाहिरात असेल किंवा वयवाढी संदर्भातलं जी आर असेल, या संदर्भात नवीन भरती नवीन अपडेट लवकरच समजेल, आलं लक्षामध्ये. आणि ती सर्वात आधी आपल्या चॅनलवरती समजण्यासाठी चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. ओके, ठीक आहे. चला जास्त उशीर न करता एक महत्वाची माहिती म्हणजे अनुसूचित जमाती म्हणजे एसटी प्रवर्ग, शेड्यूल ट्राईब, जे शेड्यूल एसटी प्रवर्गातील उमेदवार असणार आहेत त्यांना एक आनंदाची बातमी म्हणजे आता पोलीस भरतीला जी पुरुष उमेदवाराला 165 सेंटीमीटर आणि महिला उमेदवाराला 155 सेंटीमीटर जी काय हाईट आपल्याला लागत होती, उंची जी आपल्याला लागत होती, ती आता 5 सेंटीमीटरनं शिथिल करण्यात आलेली. खूप अशी शिथिल केल्या, 1 आणि 2 आणि 3 नाही, डायरेक्ट 5 ने. म्हणजे 160 सेंटीमीटर मुलाला आता तिथं एलिजिबल होऊ शकतो आणि 150 सेंटीमीटर मुलगी त्या ठिकाणी एलिजिबल होऊ शकते. आता सर्वांचे मेसेज असे झाले की सर हे एसआरपीएफ ला असणार आहे का, चालकला असणार आहे का, वगैरे वगैरे. तर त्या संदर्भातली सुद्धा महत्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. ते परिपत्रक पण दाखवणार आहे. आणि त्यानंतर वयवाढ आणि आगामी येणारी जाहिरात या संदर्भात व्हिडिओच्या थोडं लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला बोलणार आहे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी जे आपल्या समोर एक परिपत्रक दिसतंय, कालचं जे परिपत्रक आहे. आणि मित्रांनो राजपत्रित आहे, लक्षात ठेवा राजपत्रित. त्यांनी काय सांगितलं मित्रांनो, नीट समजून घ्या. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांद्वारे तयार केलेले भाग 1 भाग वगैरे वगैरे आदेश वगैरे 4 ऑक्टोबरचे. आता या ठिकाणी पाहू शकता तुम्ही काय सांगण्यात आले की क्रमांक से प्राणी 1 वगैरे वगैरे कलम 5 खंड वगैरे द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्या बाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश 2011चा जो सेवा प्रवेश आहे ना 2011चा, त्याच्यानुसार सगळ्या भरती प्रक्रिया चालू आहे आपल्या 2011 नुसार. आणि त्या 2011च्या सेवा प्रवेशानुसार सुधारणा केलेली थोडीशी, आणि त्याच्यात सुधारणा करून एक पुढील नियम केला जातोय. आणि तो नियम म्हणजे काय, या नियमास जो नियम झाला या नियमास महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश सुधारणा नियम 2024 असे म्हणावे. म्हणजे हा नवीन नियम झाला आणि त्याच्यामध्ये कलमांतर्गत म्हणजे जसं लिगली कायदेशीर असतं त्यानुसार हा नियम झाला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं काय आहे, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 याच्या नियम 3 मध्ये पोट नियम 2, लक्षात ठेवा पोट नियम 2 मधील 1 खंड अ मध्ये उपखंड ब मधील परिच्छेद 1 मध्ये पुढील परंतु जादा दाखल करण्यात येईल. कळलं का, काय समजलं का? पुढील परंतु म्हणजे पुढील ज्या अटीत किंवा जी पुढची हे त्याच्यात काय करणार दाखवण्यात येणार आहे. मग त्यांनी सांगितले परंतु अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी आवश्यक असलेली उंची 5 सेंटीमीटरनं शिथिल करण्यात येईल. 2 खंड ड नंतर पुढील खंड जादा दाखल करण्यात येईल. म्हणजेच अनुसूचित जमातीसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे. आणि ती विशेष तरतूद म्हणजे अशी तरतूद बाळांनो होती की जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल. महाराष्ट्र राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने दाह कदम शासनाचे उपसचिव. कळलं?
म्हणजे काय हे कळलं या परिपत्रकामध्ये, की आता एसटी कॅटेगरीच्या कॅन्डिडेटला 5 सेंटीमीटर इतकी हाईट शिथिल करण्यात आलेली आहे. आणि हे जी-आर जर आत्ता निघू शकतात, कुठलीही पूर्वकल्पना नसताना किंवा कोणी ती काही डिमांड मागणी केलेली नाही त्याला, तरी ते जी-आर निघलेत. म्हणजेच आपल्या वयवाढीचा एक जी-आर येणं भागी आहे असं राजपत्रित आणि पोलीस भरतीची जाहिरात ह्या 2 गोष्टींसाठी आपला संघर्ष चालू आहे आणि तो नक्कीच येईल. त्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग आता राहिला प्रश्न पोराला वाटतं सर एस-आर-पी-एफला, तर एस-आर-पी-एफचं सांगतो मी तुम्हाला बघा. एस-आर-पी-एफला सुद्धा बाळांनो तुम्हाला वय वाढून भेटणार आहे. नुसतं पोलिसलाच नाही, तर तुम्हाला एस-आर-पी-एफला सुद्धा ते वयवाढ भेटणार आहे. एस-आर-पी-एफचं सुद्धा गृह विभागाचं काय परिपत्रक आहे तुम्ही पाहू शकता. गृह विभाग या ठिकाणी परिपत्रक दिसतं आपल्याला. काय सांगितले गृह विभागाने तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, की महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाचा तो महाराष्ट्र पोलीस बलाचा होता. हा राज्य राखीव पोलीस बलाचा. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल अधिनियम 1951 38 याच्या कलम 21च्या पोटकलम 2 खंडकाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा आणि त्या बाबतीत त्यात समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवा प्रवेश नियम 2012 याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे. ते नियम काय मित्रांनो? या नियमास महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवा प्रवेश सुधारणा नियम 2024 असे म्हणावे. या नियमास महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवा प्रवेश सुधारणा नियम 2024 असे म्हणावे. त्या नियमास काय सांगितलं होतं? महाराष्ट्र पोलीस. याच्यात काय सांगितलं? राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस. म्हणजे तुम्हाला पोलीसला तर असणारच आहे आणि पोलीस शिपायाला जर तुम्हाला उंचीमध्ये सवलत आहे, म्हणजे चालकला असणार आहे, काही विषय नाही. राहतो प्रश्न राज्य राखीव पोलीस बलाचा. तर राज्य राखीव पोलीस बलात सुद्धा ती संधी आहे. म्हणजे लक्षात ठेवा, बरेच विद्यार्थी राज्य राखीव पोलीस दलात त्या एसटी प्रवर्गातील का उंचीमुळे बाद होत होते, ते आता या ठिकाणी बसू शकतात. म्हणजे 167, 68, 160, 62 जरी असली तरी तुम्ही आता त्या ठिकाणी हे मिळू बसू शकता. ओके. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय? परंतु अनुसूचित जमातीमधील उमेदवारांसाठी आवश्यक असलेली उंची 5 सेंटीमीटर शिथिल करावी आणि खालील जे ई नंबरचा मुद्दा दिलाय, जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये काय सांगितलं? आवश्यक असलेल्या उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल. म्हणजे आता 5 सेंटीमीटरने काय होणार आहे? एस-आर-पी-एफ असेल, चालक असेल, कारागृह असेल, बॅट्समन तर ऑलरेडी आहेच, बरोबर ना? बॅट्समन ऑलरेडी आहेत. चालक, एस-आर-पी-एफ, कारागृह आणि राहिला प्रश्न आपला रेल्वे, ह्या सगळ्याला तुम्हाला 5 सेंटीमीटर एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी हा दिलासादायक निर्णय आहे फार, मुलींसाठी पण आणि मुलांसाठी पण, की 5 सेंटीमीटर ही अट जी आहे, म्हणजे 5 सेंटीमीटरने तुमची उंची कमी करणार ही अट आता, म्हणजे जी तुमची पूर्वीची अट होती ती जर तुम्ही परत केलेली असेल किंवा नवीन असेल तर आता 5 सेंटीमीटर म्हणजे 163 वाला फॉर्म भरू शकतो. 155 म्हणजे 152 वाली पण आता फॉर्म भरू शकते. आलं लक्षामध्ये? हा अतिशय महत्वाचं परिपत्रक आहे आणि ह्या परिपत्रकातून मला हेच सांगायचंय, ही परिपत्रक जर निघू शकतात तर आपले वयवाढी संदर्भातली परिपत्रक सुद्धा निघायला काय अडचण नाही. आणि पोलीस भरती जाहिरात जर यायची असेल तर त्यासाठी आधी वयवाढ झाली पाहिजे, वयवाढीच्या उमेदवारांचा त्या ठिकाणी निर्णय लागला पाहिजे, तरच ती जाहिरात आली पाहिजे आणि तरच ती जाहिरात येण्यामध्ये काही ना काहीतरी अर्थ आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. नवीन पदाची जाहिरात येणारच आहे. त्या परिपत्रकातून कळलं का काम प्रगतीपथावर किंवा प्रचंड वेगाने काम चालू आहे. मात्र मित्रांनो, आपलं पण काम असतं का आपण पोलीस भरती करतो म्हणजे आपली अभ्यास करायची तयारी असणं गरजेचं आहे. आपण वेळेच्या वेळेला अभ्यास करणं सुद्धा गरजेचं असतं. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक नवीन बॅच, जे आता मुंबईला आहे त्यांसाठी पण आणि जे नवीन आहे त्यांसाठी सर्वांसाठी एक नवीन बॅच सांगतो मित्रांनो. पोलीस भरतीला PSI शिकवणारे महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे मित्रांनो. आमचे मित्र, सहकारी मित्र, मार्गदर्शक विठ्ठल बडे सर यांची PSIची जी बॅच आहे मित्रांनो, फक्त 1,000 रुपयाची बॅच आहे ती मित्रांनो खरं तर, परंतु ती ऑफरमध्ये फक्त 200 रुपयाला तुम्हाला ती बॅच भेटणार आहे मित्रांनो. बॅचचं नाव आहे स्वप्न खाकी बॅच, ज्याच्यामध्ये तुम्हाला आगामी होणाऱ्या भरतीसाठी आणि चालू असलेली मुंबई पोलीस आणि चालकच्या भरतीसाठी बेसिक टू ॲडव्हान्स टीचिंग केली जाणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड लेक्चर असणार आहे. कालावधी 8 महिन्याचा आहे. म्हणजे तुम्हाला 200 रुपयात 8 महिने म्हणजे 25 रुपये महिना आहे, फक्त 25 रुपये महिना. अभ्यासाचे जे असणार आहे, यशस्वी शिक्षक असणार आहे आणि जे 44,000 प्लस पुस्तक आहे त्याच्यापेक्षा डिटेल तुम्हाला बॅचमध्ये शिकवलं जाणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? मग बॅचसाठी काय करायचं मित्रांनो? ऑफर मिळवण्यासाठी का जी 1,000 रुपये फी आहे ती फक्त 200 रुपयात मिळवण्यासाठी आपल्याला 915858 ला संपर्क साधायचा आहे. ओनली व्हॉट्सअप करायचंय, व्हॉट्सअप ओनली. त्याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्र अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ते आपल्याला डाउनलोड करायचे आणि त्या ठिकाणून आपल्याला महाराष्ट्र अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे आणि त्या ठिकाणी जाऊन डायरेक्ट तुम्ही बॅच त्या ठिकाणी घ्यायची आहे.
ऍप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठीची जी लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली, कमेंट बॉक्समध्ये पण मेन्शन आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे मित्रांनो, खूप छान अशी स्वप्न खाकी बॅच, ही बॅच तुम्ही नक्की घेऊ शकता किंवा नक्की ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आलं लक्षामध्ये? येऊया आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येतोय. परत आपण आता आपल्या मुख्य विषयाकडे येतोय. अशा पद्धतीनं आपण पाहिलं मित्रांनो, की नवीन जी-आर नुसार अनुसूचित जमाती यांना जे 5 सेंटीमीटर जी अट आहे, ती शिथिल करण्यात आलेली आहे आणि त्या अटी संदर्भातच किंवा त्या अटीसाठी म्हणजे त्या व्हिडिओचा मी त्यासाठीच बऱ्याच जणांनी मला काल ते परिपत्रक पण पाठवले, की "सर, ह्या परिपत्रकावर एक व्हिडिओ बनवा." परंतु काल मी थोडंसं कामात असल्यामुळं काल मला बनवता आलं नाही म्हणून मी तो व्हिडिओ आज टाकतोय तुम्हाला. काळजी करू नका. अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करा, तयारी करा. या निर्णयाचा नक्कीच फायदा करून घ्या. आता फक्त निर्णय झालेला आहे. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी आगामी येणाऱ्या पोलीस भरतीत होते, की कधी होते हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पण माझ्या मते आगामी येणाऱ्या भरतीमधूनच भरतीपासूनच तुम्हाला ही संधी भेटणार आहे. कदाचित ती संधी जर आत्ताच्या भरतीत भेटली असती, तर बरेच कॅन्डिडेट या ठिकाणी एलिजिबल झाले असते एस-आर-पी-एफला पण आणि इकडं पण. मात्र ती न मिळाल्यामुळं ती संधी भेटलेली नाही. आलं लक्षामध्ये? आता बऱ्याच जणांनी कमेंट केल्या, की "सर, त्यांना जर एवढं, तर मग आम्हाला पण काहीतरी असतं." म्हणलं आता ते आपल्या हातात नाही, सरकारचा निर्णय आहे तो. एक जण म्हणला, "सर 5 डायरेक्ट एवढे? 2-3 ठीक आहे, डायरेक्ट 5." अरे म्हणलं, "तो शासनाचा निर्णय आहे, आपलं काही त्या हातामध्ये नाही." आलं लक्षामध्ये? अशा पद्धतीने लक्षात ठेवा, पोलीस भरती नवीन जी-आर मधील जी माहिती होती ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. काळजी करू नका. असा जी-आर आपला वयवाढी संदर्भातला येण्याची शक्यता आहे आणि नंतर जाहिरात. आलं लक्षामध्ये? त्यासाठी आपले प्रयत्न अतोनात चालू आहे. पाहूया काय होते काय नाही. ओके. चालतंय मित्रांनो, पाहत राहा आपला YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन माहिती, नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परत एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय